अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम मुंबईतल्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरती झालेला आहे आणि त्याची झळ मुंबईतल्या हॉटेल व्यवसायाला बसल्याचं दिसून येत आहे। दादरच्या शिवाजी पार्क परिसरातल्या लाईट ऑफ भारत या जुन्या इराणी कॅफेमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यापायी काही खाद्यपदार्थ हे इंडक्शनवरती बनवावे लागतात। त्याबरोबरच काही पदार्थांसाठी चुलीचा तर काही पदार्थांसाठी कोळशाच्या शेगडीचा देखील वापर करण्यात येतोय। पाहुयात आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी हॉटेल चालक रजा इराणी यांच्यासोबत बातचीत केलेली आहे। दादरमध्ये नावाजलेलं कॅफे म्हणजे लाईट ऑफ भारत आणि या लाईट ऑफ भारतला सुद्धा युद्धाचा फटका बसलेला आणि त्यामुळे आता अन्न हे इंडक्शनवर केले जाते आणि त्याचं आपण हे सिस्टम त्या लोकांनी या ठिकाणी संपूर्णतः इन्स्टॉल केलेलं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी इंडक्शन त्यासोबतच चुली जे आहेत ते या ठिकाणी मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नेमकं आता कसं एकंदरीत काम केलं जातं या लाईट ऑफ भारतमध्ये हे आपण जे ते त्यांचे या संपूर्ण हॉटेलचे मालक आहेत त्यांच्याशी गप्पा मारत जाणून घेणार आहोत। इराणी साहेब आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर युद्ध सुरू झालं आणि त्याचा फटका आता सगळ्यांनाच बसतोय। आम्ही तुमच्या किचनमध्ये जाऊन आलो, याआधी जिथे LPG सिलेंडर पाहायला मिळाले तिथे आता इंडक्शन चुले पाहायला मिळतात। काय तुमची प्रतिक्रिया? बघा कसं आहे की जे इंडक्शन आहे याला आम्ही खूप अवॉइड केलं, खूप वर्षापासून आहे इंडक्शन, पण आता जेव्हा अशी परिस्थिती आली तर आमच्याकडे काय पर्याय नाही होता। तर आम्ही काय केलं आहे की जे इराणी पद्धतीचे जे इराणी रेस्टॉरंटचे डिशेस आहेत त्याला आत्तापर्यंत आम्ही इंडक्शनवर नाही टाकलं आहे। त्याच्यासाठी आम्ही एक शेगडी आणली आणि कोळसावर आम्ही त्याला बनवतो। तर त्याचं कसं आहे की कोळसावर आणखीन जी तिची चव आहे ते आणखीन बेटर होते। एक दोन गोष्टी बेटर झाल्यात। जी गॅसमधून जे किचनमध्ये जे गरम असतो ना ते पण कोळशामध्ये कमी असतो। ते असा आम्हाला आता असा अनुभव आता आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल, मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।